हॅलो, जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा आज रामकृष्ण हरी. हे बघा आज काल गोकुळाष्टमी झाली. आज गोपाळ काला बघा आज कृष्ण जन्माचं आज आमच्या गावामध्ये होतोय पहा. तर त्याकरता आता मी गावात आलेलो आहे बघा. हे बघा श्री भैरवनाथ मंदिर आंबळे. तर आता इथं बघा हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर. हे बघा हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर. इथं आता कृष्ण जन्माचं बघा आता कार्यक्रम भजन चालू आहे आणि 12 वाजता कृष्ण जन्म होणार आहे पहा. तर आता मी आता मला पण जरा दवाखान्यात जायचं, परंतु आता थोडं जरा कार्यक्रम पाहू मग जाणार आहे. इथं भजन वगैरे इथं चालू आहे. काय चालू आहे? टाईम काय झाला आता? टाईम काय झाला? 10:51 अजून म्हणजे 1 तास टाईम म्हणायचा जन्माला. महिला अभंग म्हणतात पहा.
मी आता जन्माला अजून अर्धा पाऊण तास टाईम आहे, तोपर्यंत जरा शिरूरला तेव्हा काय चाललंय तुमचं? हा काय चाललंय बोला. बरे बरे युट्यूबवर लावा. हा युट्यूबवर लावा. हे काय धंद्या पाण्याचे मंडप डेकोरेटर आहे ते. हा बघा हे आम्ही वर्गमित्र बघा, क्षीरसागर रघुनाथ क्षीरसागर हे आमचे वर्गमित्र आहेत बघा. हे सरकारी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये सर्व्हिसला होते आणि आता रिटायर आहेत. तर हे म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणजे आपले कोणता म्हणजे कशामध्ये? आरोग्यात. हा आरोग्य विभागात कामाला होते बघा. हे नगरच्या हॉस्पिटलमध्ये होते ना, हॉस्पिटलमध्ये होते बघा. ते आता सध्या रिटायर झालेत आणि ते आता गावाकडेच आहेत. तर आता इथं गावात कार्यक्रम चालू आहे कृष्ण जन्माचा, त्याकरता ते आलेत बघा इथं. धन्यवाद. आता आम्ही आता शिरूरला आता बघा निघालोय बघा. ते डॉक्टरकडे जायचे, माझी पण तब्येत बरोबर नाही आणि मंडळीचं पण ते दात दुखते. 2 दिवस जायचे पण ते काय जमाना. आता आज सुट्टी आवडीला तर आता दवाखान्यात निघालोय बघा. आता कार्यक्रम अर्धवट तर आता जातो दवाखान्यात, काय म्हणतात ते पाहतो. बरं झालं लगेच तर लगेच माघारी येणार आहे, पण बघा तिथे गेल्यावर काय होतंय ते. ते बघा आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहे बघा. आता तर तिचं ते दाताचं म्हणजे काय ते 1 वर्षापूर्वी सांगितलं होतं की बसवलं, पण बसवलं नाही, हलगर्जीपणा केला. तर आता ते मॅडम आता करतात चौकशी, समजा जर सरे काढायचा का ठेवायचा ते आता सांगतील. आता आम्ही दवाखान्यात गेलो बघा. आता ते कॅब वगैरे बसवायचे, दात साफ करायचा, तर त्यासाठी डॉक्टर म्हणले 1 तास 1.5 तास लागेल. तर म्हणलं ठीक आहे तुम्ही करा कामं करून. तर आवडीला आमच्या भूक लागली बघा, ती काय जेवण करून नव्हती आली तिला. आणि तिला मसाला डोसा तिला म्हणजे खावाच लागतो 1 नंबर आता हॉटेलला. त्यामुळे आता तिला म्हणत चला डॉक्टरचं काम होतं, आपण नाश्ता करू. तिला आता नाश्त्यासाठी हे नम्रता हॉटेल आहे बघा. हे बघा हे नम्रता हॉटेल आहे बघा. इथं हे मसाला डोसा आणला आहे बघा आता आवडीला खायला. आवडे मग मसाला डोसा खायचा का मग? हा तुला म्हणजे की आठवण जाते नाही, तुला रोज आठवण होते नम्रतामध्ये मसाला डोसा खाण्याची. तुझ्यामुळं आता मला मी सकाळी नाश्ता करून आल्यापर्यंत तुझ्यामुळं मला पण आता खायची वेळ आहे. आणि बघा आता दुसरा मसाला डोसा येईपर्यंत आवडी काही खात नाही. खा रे तू खा. हो हो हो. हे बघा कसं आहे आता फरक पडला जरा. इकडं फरक पडला का जरा? हा म्हणजे आता म्हणजे काय त्रास दुखत ठणक नाही लागत ना? हे बघा हे आमचे जोडीदार म्हणजे ठाकरे साहेब बघा, इरिगेशन खात्यामध्ये असतात. ते आता रिटायर आहेत, पण आता आमची आता बरेच दिवसांनी परत भेट झाली आमची. म्हणजे या अगदी त्यांनी आम्हाला चांगलं पाण्यामध्ये नियोजन चांगलं करायचं, सगळं व्यवस्थित त्यांनी काम केलं बघा आमचं. आणि आज योगायोगाने आज आम्ही दवाखान्यात आलो, करिश्मा डेंटल हॉस्पिटलमध्ये आलो बघा. आणि ते पण तिथं आज तपासणीसाठी इथं आले होते, त्यामुळे भेट झाली आमची. तर हे खरोखरच हा दवाखाना म्हणजे आम्हाला आमच्या घरच्यासारखा वाटतो आम्हाला. कारण ह्या दवाखान्यात म्हणजे अगदी आठवण येते की जायचं तर ह्याच दवाखान्यात जायचं. कारण पूर्वी आम्ही जायचो पण ते ओळख नाही आणि ते मोकार काही पण सांगायचे हे ते. त्यामुळे आणि हे आपल्या घरच्याकच सगळं माहिती देतात की असं आहे, असं केलं तर असं होईल, तसं केलं तसं होईल. मग हे व्यवस्थित मार्गदर्शन केल्यामुळं तर इथंच आम्ही येतो. आणि बरेचसे आमचे जोडदार पण आता इकडेच येतात बघा. सकाळी उपाशी होते
नाही ना जास्त. नाही पित्ताची गोळी सकाळी घेऊन टाका आणि जेवण झाल्यानंतर यातली एक घ्या. ज्या 6 गोळ्या आहेत त्या जेवणानंतर 2 वेळेस, 3 गोळ्या त्या सकाळी, उपाशीपोटी 1 वेळेस. ठीक आहे. हे बघा आता आम्ही दवाखान्याचं काम उरकून गोळ्या वगैरे घेतल्या आणि डॉक्टरला दाखवून ते गोळ्याचं टायमिंग घेतला आणि आता बघा निघालो बघा आता. तर बरं आहे, पण आता जाऊ दे. आता परत त्यांनी 3 तारखेला बोलवलं आहे. 3 तारखेनंतर परत ते औषध सोडून परत चेकिंग करणार आहे आणि नंतर मग फिट कॅप बसवून देणार आहे. तर बघा हे सेंटरच्या समोर दवाखाना आहे बघा, रेवणी कॉलनीमध्ये दवाखाना आहे बघा. तो पुढचा दवाखाना आहे, चांगला आहे आणि ते वरचं जास्तमुळे जरा पण पैशाची जरा जास्त मागे नाही, अगदी मापात हिशोबात ते घेतात बघा. चालते जरा, धन्यवाद. काय आवडे आवडे कुठे गेली, काय करते, निघायचं का मग? चला. ए तू गोळी घेतली का रे? ती गोळी घेणे का 2 गोळ्याच्या बाटकाने, म्हणजे जात जाईपर्यंत फरक पडेल जरा. घे आत्ताच घे. ठीक आहे.